श्री स्वामी समर्थ मंडळी, जय शिवराय. आणि माझ्या ब्लॉगची सुरुवात झालेली अशा सुंदर नटलेल्या खड्ड्यांनी. बघा, नेरळ महानगरपालिकेमधला एकही माणूस जर हे बघत असेल तर त्यांनी प्लीज ह्याच्याकडे लक्ष द्या, कारण रस्त्यात खड्डे नाही आहेत, खड्ड्यात रस्ता झालेला आहे. आणि जस्ट पाऊस येण्याच्या पूर्वी इथून छानपैकी डांबर टाकून रोलरने अगदी छान सपाट केला होता जो रस्ता, तो एवढूशा पावसाने अगदी धुवून निघाला आहे. मला वाटतं ह्या खड्ड्यांनी प्रवास करणं म्हणजे खूप आपल्या जीवाला मुठीत घेऊन चालण्यासारखं आहे. आणि हे बघा, ही माझी आज फ्रेंड मला पिकअप करायला आली आहे. हिचं नाव आहे योगिता. ही माझी न्यू झुंबाची फ्रेंड आहे. तर आम्ही आता निघालो आहोत आमच्या कामासाठी. ॲक्च्युली मला जरासं लांब जायचं होतं. ती बोलली मी तुला हेल्प करते. आणि आज मी आणलेला आहे चपाती, साखर आणि छानपैकी चीज टाकून त्याच्यामध्ये आणलेलं आहे. खूप छान लागतं मंडळी, तुम्ही कधी ट्राय करा. आणि सॉस पण टाकलेला. आणि आज मम्मीने केलं होतं असं मसूरची आमटी. अख्खा मसूर बनवायला टाईम नाही आहे, कारण सगळ्यांसाठी आमटी एकत्रच बनवली. त्याच्यानंतर मी असं प्रत्येक वेळी जे दुपारचं खाते सलाड, ते मम्मीने सर्व कापून ठेवलं होतं. तर मी माझा मस्त लंच एन्जॉय केला. आणि रात्री मी खूप थकून आली होती, तर मी अशी एक युनिक रेसिपी ट्राय केली, मी तुमच्यावर शेअर करणार आहे. मी दुपारी गरम दुधामध्ये मखाने, काजू, बदाम आणि खजूर असं काही भिजत ठेवलं होतं. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी मी शॉपमधून घरी गेली तेव्हा असं मिक्सर ग्राइंडमध्ये ते ग्राइंड केलं, अशी स्मूथ पेस्ट करून घेतली. आणि ह्याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर आणि पिठी पावडर, हे ऑप्शन आहे. ॲक्च्युली याच्यात साखर अजिबात घालायची नसते, पण थोडीशी टेस्टसाठी किंवा फ्रेग्रन्ससाठी मी वेलची आणि थोडीशी ही पिठी साखर टाकलेली आहे. आणि माझ्या मनाप्रमाणे फ्रूट्स कट करून घेतले. आता इथे केळं, सफरचंद आणि डाळिंब घेतलं आहे. ॲक्च्युली ह्याच्यात जर तुमचे काही म्हणजे मुलं कुठले फ्रूट्स खात नसतील ते तुम्ही फ्रूट्स ॲड करू शकता. किवी आहे, वेगवेगळे फ्रूट्स आहे, तुम्ही ॲड करू शकता. आणि हे माझं फ्रूट कस्टर्ड अगदी सुंदर झालेलं आहे, विदाऊट एनी शुगर आणि विदाऊट एनी मिल्क मेड अँड ऑल. खूप सुंदर झालं आहे, हेल्दी आहे. मी जेवली नाही, मी हेच खाल्लं. आणि तुम्ही सुद्धा हे नक्की ट्राय करा.